व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर अनिल काकोडकर आणि सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व मान्यवर, आपणा सर्वांच्या सहकार्याने ही सक्षम नागरिक मोहीम आणि याच्या अंतर्गत जे 2 उपक्रम आहेत, रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जे तुमचे शिबिर घेतो तर त्याच्या पाठचं जे मूळ मार्गदर्शन आहे ते डॉक्टर अनिल काकोडकर यांचं आहे. आणि दुसरा जो उपक्रम आहे आत्मनिर्भर युवक उपक्रम, याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे दोन्ही उपक्रम आपल्या सर्व शासनाच्या शासकीय शाळांमध्ये सुरू आहेत आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान देखील वाटतो की शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे. परंतु सरांचं म्हणणं असं आहे की हे उपक्रम डायल्यूट होता कामा नये, की नुसतंच उपक्रम राबवला गेला आहे असं होता कामा नये, तर खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणं आवश्यक आहे. आणि अशा दृष्टीने सक्षम नागरिक मोहिमेचा हा जो प्रवास आहे तो गेली काही वर्ष सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 1.5 वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि शिक्षकांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळत आहे. याची फार मोठी जमेची बाजू आहे. हे उपक्रम जे आहे ते राबवताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपले विद्यार्थी व्यक्त होऊ लागलेले आहेत. रोजनिशी लिहिणं म्हणजे काहीतरी नुसतंच त्यांना सांगितलं आहे अमुक विषयावरचा निबंध लिहा किंवा अमुक कोणत्या तरी गोष्टी पाठ करून लिहा असं नसून हे मुख्य म्हणजे असं आहे की विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायचं आहे. काही 1-2 उदाहरणं फक्त मी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे विद्यार्थी रोजनिशीमध्ये व्यक्त होतात. आणि ही उदाहरणं अर्थातच आमच्या शिक्षकांकडून आम्हाला कळलेली आहेत. ठाणे महानगरपालिकेचं एक उदाहरण आहे, कदाचित ते शिक्षिका असतील इथे, की एका विद्यार्थिनीने त्या म्हणाल्या की माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थिनी अतिशय सगळ्यांशी भांडणं करायची. म्हणजे असं तो व्यक्ती जर बोलत आहे, 2-4 मुलं बोलत आहेत, तर त्या मुलीला असं वाटायचं की ही लोक माझ्याविषयीच काहीतरी कुजबुज करत आहेत किंवा मला बोलत आहेत. तर नेहमी एक संशयित नजरेने जसं आपण म्हणतो तसा तिचा बघण्याचा स्वभाव होता आणि किती समजावून देखील ती ऐकत नसे. आणि तेव्हा त्यांना रोजनिशी किंवा लिहिताना या मुलीच्या वहीमध्ये त्यांना आढळून आलं की तिची आई तिला तिच्या वर्णावरून नेहमी नावं ठेवत होती. डार्क रंग होता मुलीचा आणि तिला नावं ठेवत होती. तर टीचरनी हे समजून घेऊन तिच्या आईशी तर त्या बोलल्यास, पण त्या विद्यार्थिनीला बसवून त्यांनी सांगितलं की सौंदर्य हे रंगामध्ये नसतं तर मनुष्याच्या वर्तणुकीमध्ये असतं, गुणांमध्ये असतं. तर ही गोष्ट कळली कशामुळे? शिक्षिकेला कळली असती का? विद्यार्थ्यांनी कधी सांगितली नसती. तर ह्यासाठी ही रोजनिशी आपल्याला उपयोगी पडली आहे. याच बरोबरीने वेगवेगळ्या विषयांवर मुलं लिहू लागली आहेत. आपण अभ्यासक्रमाशी सुसंगत असा हा उपक्रम ठेवलेला आहे की रोज काय शिकवलं जातं त्याविषयी विद्यार्थ्यांनी लिहिल्यामुळे होतं काय की मुलं आपोआप वर्गामध्ये लक्ष देऊ लागली की काय बरं शिकवलं जात आहे. मला ते प्रश्न उत्तर स्वरूपात नाही लिहायचंय. तसं जर लिहायचं असतं तर मग टेन्शन येतं, कारण मार्क आहे. कित्येक शिक्षकांनी हे अनुभव सांगितले आहेत की शुल्क लेखन आहे ते लिहिताना मुलं घाबरतात, पण रोजनिशी लिहिताना मुलं घाबरत नाही, कारण तिथे आम्ही कुठलंच मूल्यमापन करत नाही. ऱ्हस्व, दीर्घ, काही कदाचित कोणाची मातृभाषा वेगळी असते, त्यांना नाही कळत मराठी, शुद्ध मराठी म्हणजे काय आहे ते, आणि कदाचित वेगळ्या भाषेत लिहिलं जातं. तर रोजनिशीमध्ये अशी कुठलीच आडकाठी नाही आहे की तुम्ही अमुकच प्रकारे लिहायला हवं. दुसरी गोष्ट, मुलं स्वतःविषयी विचार करू लागतात. आज ठाणे महानगरपालिकेच्या एका विद्यार्थिनीची रोजनिशी, त्याविषयी मला सांगायचं आहे की त्या विद्यार्थिनीने असं लिहिलं होतं की मला त्या 2 मुली वर्गामध्ये मैत्रिणी आणि एका मुलीला चांगले मार्क मिळायचे आणि हिला कमी मिळायचे. तर तिच्याच रोजनिशीमध्ये तिने नमूद केलं होतं, मला आता कळलं की माझ्या मैत्रिणीला चांगले मार्क का मिळतात. कारण जो दिनक्रम लिहायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मैत्रिणीने लिहिलं होतं की मी सकाळी उठते, देवाला नमस्कार करून शाळेत येते, घरी गेल्यावर मी जेवते, हातपाय धुते, जेवते आणि त्यानंतर प्रथम माझा अभ्यास करते, आज काय शिकवलं आहे ते. त्यानंतर थोडा आराम करून संध्याकाळी मी थोडंसं खेळून येऊन पुन्हा अभ्यास करते दुसऱ्या दिवशीचा.
थोडासा टीव्ही बघते आणि झोपते. आणि हे तिच्या मैत्रिणीने लिहिलेलं, जिला चांगले मार्क मिळत होते. आणि ह्या मुलीने लिहिलं होतं तिच्या, कारण मुलं निरागस असतात. ती खरं काय करतो ते आमच्या काही रोजनिशीमध्ये येतं की मी मोबाईल बघितला. मुलं लिहितात आणि कळतं की अरे आता मुलं मोबाईल खूप बघतायत. आपण काही त्यांना धाक नाही दाखवू शकत, पण आपल्याला कळायला तर मदत होते की माझा विद्यार्थी काय करतो आहे. तर ह्या विद्यार्थिनीने लिहिलं होतं, मी घरी जाते, प्रथम मी टीव्ही जेवते, टीव्ही बघते, झोपते, संध्याकाळी खेळायला जाते आणि आल्यावर घाईत अभ्यास करते. तर ती म्हणते की मलाच कळलं की ह्याचं काय रहस्य आहे ते इतकी वर्ष मला कळत नव्हतं. तर अशा प्रकारे मुलं व्यक्त होण्याबरोबर त्यांची समज, त्यांची जाणीव वाढायला लागते. असा हा रोजनिशी उपक्रम. आमचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र केराणी या उपक्रमाचे मार्गदर्शक ते आम्हाला लाभले आहेत डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सुरुवातीपासून एक कटाक्षाने गोष्ट ठेवली होती की हा विनामूल्य आहे उपक्रम. कुठल्याही प्रकारचे चार्जेस आम्ही शाळांकडून घेत नाही, कारण आमची ही ड्युटी आहे हे करणं तुमच्यासाठी. पर्यायाने आम्ही आमच्या भारताच्या तरुण पिढीसाठी हे करत आहोत. परंतु मला हे सांगायला खूप आवडेल की विनामूल्य म्हणताना कितीतरी अमूल्य अशा गोष्टी आमच्या पदरात पडल्या. आज तुम्हा शिक्षकांचा हा सहभाग, आज मटकर मॅडम, मामणे मॅडम ज्या इथे इतक्या मनापासून करत आहेत, आपले शिक्षण आयुक्त सांगळे सरांनी जे सहकार्य दिलं आणि सुरुवातीपासून अनेक शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, सगळ्यांची नावं मुद्दामून घेत नाही आणि कारण एखाद्याचं राहिलं तर तो त्यांचा अपमान होईल. तर त्यामुळे अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी जे काही सहकार्य दिलं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे सहकार्य दिलं त्याची म्हणजे त्याचं मूल्यच करता येणार नाही. कोल्हापूर मधील आमचे काही आता 4 वर्ष तिथे सुरू आहे, तर जर कधी फोन आला की मॅडम मुख्याध्यापकांचं शिबिर आहे, जर एकदा परत त्याची माहिती देता येईल का, तर कधी पटकन जाणं शक्य नसेल तर तिकडचे आधीचे ते शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत, मॅडम मी जाऊन देतो, तुम्ही कशाला येता एवढ्या लांब, आणि स्वतः जाऊन त्या उपक्रमाची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे देतात, त्याचे फोटो व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवतात. तर शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं सहकार्य हे कितीतरी मोठी संपत्ती आम्हाला या रूपाने मिळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मार्गदर्शन सरांचं आज लाभलेलं आहे ते किती मोलाचं आहे याचं मोल मी खरं तर माझ्या शब्दात सांगू शकणार नाही. एक छोटीशी कथा माझं बोलणं संपवताना फक्त सांगते. महाभारतातली आपल्या युद्धामधली कौरव आणि पांडवांचं जे युद्ध झालं त्याच्यामधली कथा आहे की श्रीकृष्ण, आपल्या सर्वांना माहित आहे की अर्जुनाचं त्यांनी सारथ्य केलं आणि त्यामुळे अर्जुनाला विजय प्राप्त झाला त्यांच्या मार्गदर्शनाने. स्वतः श्रीकृष्ण लढत नव्हते त्यामध्ये, परंतु युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तेव्हा शेवटचा दिवस असतो, ते परत येतात की या रथावरून तू खाली उतर आणि जरा लांब जा. तर अर्जुनाला आश्चर्य वाटतं की मला असं का सांगत आहे, एरवी ते एकत्र उतरत असतील तर किंवा श्रीकृष्ण आधी उतरत असतील मग अर्जुन उतरत असेल, तर मला असं आधी उतरून लांब जायला सांगत आहेत. तर अर्जुन, परंतु गुरु आहेत ते मार्गदर्शक आहेत, तो सांगितल्याप्रमाणे दूर जाऊन उभा राहतो आणि श्रीकृष्ण तेव्हा रथावरून उतरतात तेव्हा तो पूर्ण रथ अग्नीत भस्म होतो. आणि तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की ह्यावर जी दिव्यास्त्र चालवली होती, भीष्म, द्रोण, कर्ण, कितीतरी अतिरथी महावाचले आणि त्यांनी जी दिव्यास्त्र चालवलेली होती त्यांनी हा रथ कधीच संपला होता, परंतु मी तो थांबवून ठेवला होता माझ्या पुण्याईच्या किंवा माझ्या आशीर्वादाच्या बळावर, आणि त्यामुळे तुला काही झालं नाही. तर आता तो रथ भस्म झालेला आहे जो आधीच झालेला होता. तर अशा प्रकारे सरांचं जे मार्गदर्शन आहे, काकोडकर सरांचं, शेकटकर सरांचं जे मार्गदर्शन आहे ते अमूल्य असं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद हे आम्हाला लाभलेलं अमूल्य असं धन आहे, म्हणजे त्याची तुलनाच कोणत्या धनाशी करता येणार नाही. तर त्याविषयी मी माझे विनम्रपणे त्यांना नमस्कार करते आणि माझं हे बोलणं संपवते. आपला उपक्रम असाच चांगल्या प्रकारे तुम्ही शिक्षकांनी चालू ठेवा, कारण हा उपक्रम राबवताना तुम्ही आमचे हात आहात आणि तुमच्यामुळेच, केवळ तुमच्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. धन्यवाद.